हॅलो. हा चला, आता येतोय का आवाज? शुभ संध्याकाळ. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर लास्ट सेशनला आपण चर्चा करत होतो की जी भिंगाचं प्रतिमा कशा उमटत होत्या अंतर्गोल आणि बहिर्गोल या भिंगावरती. आता पुढे जे काही कार्टिशियन अबाउट चिन्ह संकेत, मराठीमध्ये आपण चिन्ह संकेत आहेत, सिम्बॉल आहेत त्याचे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे 1-2 वेळा. तर ते सुद्धा आपण पाहायचं आहे. छोटी कन्सेप्ट आहे, अतिशय लहान आहे, समजण्यासाठी सुद्धा काही अवघड नाही. आता हे दोन्ही आरशे स्पेरिकल शेपड आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आले? गोल आरशे म्हणजे काय? जो आकार त्याचा गोल आहे, स्पेरिकल आहे, मग तो कॉनकेव का असे ना आणि कॉन्व्हेक्स का असे ना, तो बहिर्वक्र का असे ना आणि अंतर्वक्र का असे ना. अंतर्गोल बहिर्गोल जे दोन्ही भिंग आहेत, हे आरशाचं तुम्ही पाहिलेलं आहे 9वी मध्ये झालेलं आहे. ज्यांना 9th स्टँडर्ड मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला थोडाफार, त्याला हे जे कन्सेप्ट आहे, तिकडे आरशे होते, मिरर, स्पेरिकल मिरर म्हणून कन्सेप्ट होते, त्याचे साइन कार्टेशन होते. आता इथे जे आहेत, आता भिंग आरशाच्या ऐवजी भिंग घ्यायचे, तर लेन्स घ्यायचे. त्यांना थोडेफार कन्सेप्ट ज्यांची क्लिअर आहे त्यांना इथं फार काही अवघड जाणार नाही ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता समोर लक्ष द्या. तर आपण लिहू नको आता, बस कर का आता मॅथचं चालू का आता? हे आपल्या डायग्राम काढलास का नाही सगळ्या? आता बघा, हे जे आहे तत्पूर्वी काल कोणतर प्रश्न विचारला होता बघा, आपण ते चॅट बॉक्स मध्ये पुन्हा परत आवाज आला नाही आणि त्या डायग्रामच्या ह्याच्यामध्ये ते राहूनच गेलं. मला वाटतं कोणीतर मुलीनं प्रश्न विचारला होता की ज्या वेळेस काचाला तडे जातात, क्रॅक्स, त्या ग्लासला, काचाला, भिंगाला जर तडे गेले तर काय होतात? नंबर ऑफ इन्फिनाइट इमेज तयार होतात का नाही? काचाला आपला आरसा जर फुटला, आपण चेहरा बघितला, 4-5 चेहरे दिसतात आपले तिथं. हे असं का होतं? असा एक प्रश्न विचारला होता. आता ते कोण आहे माझ्या लक्षात नाही, विचारलेला होता एवढं माझ्या मात्र आलेलं लक्षात. तुमच्या आहे का लक्षात? कोणतरी विचारलं होतं बघा चॅट बॉक्स, आपण पुन्हा भरत गेला चॅट बॉक्स आणि तो प्रश्न तसाच वरी ढकलला गेला आणि आपण परत दुसऱ्या काही कोणती तरी कन्सेप्ट चालू होती आपली, त्याच्यामध्ये तो प्रश्न राहिला. बेस्ट क्वेश्चन आहे. मला वाटतं प्रज्ञाने विचारली होती काय की. प्रज्ञा आहे का सेशनला आज? दिसना झाली. ठीक आहे, कोणी का विचारना, सर्वांसाठी अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. तर हे बघा, ज्या वेळेस एखादी भिंग असेल, काच असेल, त्याच्यावरती आपण सांगतोय रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन दोन्ही होणार आहे. आता भिंग आहे, आता हा आपला जर काय पकडला, आपला एक कॉन्व्हेक्स पकडला, बहिर्गोल भिंग आपण जर धरला किंवा कन्सिडर केला, बहिर्गोल जो भिंग आहे आपला, बहिर्गोल म्हणजे काय? बाहेरून गोल असणार आहे अशा पद्धतीचा. शॉर्ट मध्ये काढायला लागलोय. ज्या वेळेला आपण कन्सिडर केलं की हा एक गोल आहे, त्यावेळेस जे आता हे समांतर, मुख्य अक्षाला समांतर जर असेल किरण, तर त्याचं काय होणार? एका बिंदू द्वारे काय होणार? ते कन्वर्जन होणार आहे. परत असंच अशा पद्धतीचं रे जायला लागल्यात, हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे या बाजूला जर ती वस्तू असेल, तो ऑब्जेक्ट असेल, तर इमेजचं स्थान कुठे असेल? त्याच्या अपोजिट बाजूला असणार आहे. हे कशामध्ये आहे? आपल्या बहिर्गोल. आंतरवक्र आंतरगोल भिंगामध्ये जे होती इमेज काय एक्सटेंडेड होऊन परत रिफ्लेक्ट व्हायला लागलेलं होतं, इकडल्या बाजूला येणार होत्या इमेज, म्हणजेच ह्या नाभिबिंदातून जात होत्या इमेज. अशा पद्धतीने उलट सांगायचे. त्याच्यामध्ये आपला प्रश्न होता की ज्या वेळेस काचाचे तुकडे झाले, क्रॅक पडले, तर आपला अनेक इमेज फॉर्म होत आहेत, भरपूर नंबर ऑफ इमेज बनतात त्या ग्लासवरती, भिंगावरती, काचावरती. असं का घडतं? तर त्याच्या पाठीमाग आपण पाहिले, ज्या ज्या वेळेस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन होतंय, तर तो जो सरफेस आहे, गुळगुळीत सरफेस असतो एक काच असल्यानंतर, ज्या वेळेला त्याला क्रॅक जाणार आहेत, भेगा पडणार आहेत, कशाला? त्या लेन्सला, त्या भिंगाला, त्या ग्लासला काय होणार आहे? भेगा पडल्या की ते
गुळगुळीतपणा त्याचा आपण जर त्याच्यावरती त्या सरफेसवरती हात फिरवून जर पाहिला तर काय होणार आहे, ते आपल्या हाताला लागेल, टोचेल, म्हणजे तो गुळगुळीत राहणार नाही सरफेस. आता कसला झाला तो पृष्ठभाग, खरबरीत झालेला आहे. वेन यू इमॅजिन, आता तो खरबरीत झाल्यावर काय होणार आहे, त्याची जे अँगल चेंज होणार आहेत रिफ्रॅक्शनचे, हे अपवर्तन होत असताना काय आता या पद्धतीने इथं होणार आहे. पण इथं काय होईल, बऱ्याचशे डायरेक्शन चेंज होतील, इथून काय वेगळाच भाग येईल. मग इथं काय परत अशी समांतर रे येतील, परत इकडं याच्यामध्ये एक इमेज तयार होईल, परत इकडे असं क्रॅक गेले, इथं एक इमेज तयार होणार आहे, त्याची नाभी मधलं अंतर वेगळं बनणार आहे. म्हणून असे नंबर ऑफ इमेज त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. कशामुळं, ड्यू टू द क्रॅक्स, त्याच्यामध्ये क्रॅक्स आल्यामुळं भेग, हा क्रॅक्स पहिले फुटल्यानंतर आहे. आता आरसा उगा आपण वरी गाडीचा आरसा आहे किंवा तुमचा जो घरातला आरसा उग तिथंच राहतात की ते पाठीमागून जो सरफेस आहे, फक्त क्रॅक पडतात फुटल्यानंतर, बाजूला निघून गेल्यावर कशाला इमेज तयार होते. तिथं उगा असं भेगा पडल्या त्याला, मग तिथं 4-5 तोंड दिसतात आपले, हे सांगायला लागलो मी. येते का लक्षामध्ये. परत जे आहे प्रिझमची आपली फॉर्मेशन प्रिझम सारखं काम करतात, एक एक बिंदू म्हणजे काय, ते जे प्रिझम कसं असते माहितीये का, एक प्रिझम आपला त्या पद्धतीचं त्याचं वर्क डन होतंय. म्हणून तिथं आपल्याला नंबर ऑफ इमेज तिथं क्रिएट झालेल्या दिसतात. कशामुळं, प्रिझमचं तिथं काम होतं. एक एक काचा जो तुकडा आहे, एक एक प्रिझम बनायला लागले अशा पद्धतीत, षटकोनाकृती, त्रिकोणाकृती, आणि त्याच्यामधून काय डायरेक्शन चेंज होतील त्याचे, आणि रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन दोन्ही घडणार आहे त्याच्यामधून, अंशता पूर्णता. आणि त्याच्यामुळे काय नंबर ऑफ इमेज, भरपूर इमेज त्या ठिकाणी तयार होणार. एकच माणूस आहे, आपला चेहरा एकच आहे, पण ज्या प्रतिमा आहेत त्या कितीतरी प्रकारच्या, कितीतरी आपल्या एकाच्याच माणसाच्याच पण नंबर ऑफ प्रतिमा, नंबर ऑफ इमेज तिथं फॉर्म होणार आहेत. हे त्याचं आन्सर होतं. असो, तर आलं का लक्षामध्ये ऑनलाईनची मंडळी. हा, आता समोर लक्ष द्या. आज सुद्धा कमी झालीत बघा जॉईन मुलं. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का, क्लिअरिटी आहे का? ठीक आहे, मग चला आता लक्ष द्या. असो, हा जो प्रश्न होता अतिशय महत्वाचा आहे. कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, रिमेंबर इट, रिकॅपिच्युलेशन, जे काय असे सांगा पाहू वगैरे असे थोडे आठवा, रिमेंबर इट, अशा पद्धतीचे जे प्रश्न येतात, कदाचित ते सुद्धा प्रश्न परीक्षेला पॉसिबिलिटी आहे टाकण्याची. असं नाही की फक्त स्वाध्याय जे आपले एक्सरसाइज आहे त्याच्यावरती डिपेंड आपण ते प्रश्न येतील असं काही नाही. जो कोणी आपला जो पेपर सेटर आहेत, सेट करणारे, त्यांच्यावरती ती अवलंबून आहे. म्हणजे सिलेबसच असणार आहे, सिलेबसच्या व्यतिरिक्त नाही, त्याच बेसवरती की भिंगाचं काय काच. मग आता पुढे जाऊया आपण. हे जे कार्टेशियन सिम्बॉल आहेत, हे जे संकेत आहेत, चिन्ह संकेत म्हणतो आपण त्याला भिंगाच्या संदर्भामधले. आता आपण हे पाहिलं आहे, एक दिलाय. आता इथं ही जी इमेज आहे दोन्ही मध्ये सारखेच असणार आहेत. हे आपला काय आहे, बाहेरून गोल आहे, बहिर्गोल भिंगा. हा आपला यासारखा आहे, असं निमुळता आहे दोन्ही बाजूला, म्हणजे हा आपला काय आहे, अंतर्गोल, कॉन्केव, कॉन्व्हेक्स लेन्स, अशा पद्धतीच्या 2 टाइप्सच्या लेन्स आहेत. ह्याच्यामध्ये चिन्ह संकेत आहेत. आता बघा, सुरुवातीला हा जो आपला ओरिजिन पॉइंट आहे, काय म्हणतो मराठीमध्ये, हा केंद्रबिंदू जो आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष जो आहे, एक्स ऍक्सिस मानतो आपण त्याला, एक्स ऍक्सिस मुख्य अक्ष. हा, आणि हा प्रकाशीय केंद्र म्हणत होतो आपण, केंद्र जरी म्हणलं. हा, आणि हा जो आहे हा लेन्स वाय म्हणायचे असं. हा लेन्स काय, हा आहे ए नंतर या रे, ते सर काढते, त्यांना सांगितलं प्रिंटा काढा, खाली जावा, द्या म्हणा 7वीच्या. हा, आता लक्ष द्या इकडं. हा जो एक्स ऍक्सिस आहे, हा मुख्य अक्षाला एक ऍक्सिस पकडतो आपण, आणि हा जो आपला लेन्स आहे त्याला काय म्हणलं, ग्राफ जसा असतो का नाही, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, त्याला वाय ऍक्सिस पकडलेला आहे, अक्ष वाय अक्ष आणि एक्स ऍक्सिस. हा, आता हे माहिती झालं आपल्याला की प्रिन्सिपल ऍक्सिसलाच एक्स अक्ष म्हणायचे आहे, आणि वाय ऍक्सिस आपण काय, हा जो भिंग आहे याला लंबरूप जर आपण कन्सिडर केलं, पकडलं, तर त्याला काय म्हणतो आपण, वाय अक्ष असं म्हणतो. आता लक्ष द्या, ज्या वेळेस आपला हा F1 पॉइंट, F2 टू F2, F1 टू F1, त्याचे पॉइंट आपण रे डायग्राम काढत होतो, ते लक्षातच ठेवायचे आहे. आता ज्या वेळेस
ही ह्या लेन्सची जी आहे, आता आपण समोर आहे, तुमच्या पुढे नोटबुक आहे, माझ्या पुढे हा बोर्ड आहे, स्क्रीन आहे, याची जी आपला जो हात आहे तीच बाजू म्हणायची. आता आम्ही जेवण करायचं, आता ही झाली माझी उजवी बाजू, ही जी आहे उजवीकडील बाजू दिली बघा इथं. जी उजवीकडील बाजू आहे तिला काय म्हणायचे आहे, पॉझिटिव्ह, धन. आणि हे पॉझिटिव्ह उजवीकडील जे अंतर आहे या इमेज आपल्या लेन्स पासून, या भिंगापासून, ही बाजू काय म्हणायची आपल्याला, पॉझिटिव्ह. मग इथून इथपर्यंत असणार आहे. परत ही जी बाजू आहे निगेटिव्ह, कोणती, डावीकडली, डाव्या हाताची बाजू डावीकडली, उजव्या हाताची बाजू पॉझिटिव्ह, आणि डाव्या हाताकडली बाजू ऋण बाजू आहे, आणि उजवीकडली धन बाजू आहे. ज्या वेळेस या प्रिन्सिपल अक्षाच्या वरी, मुख्य अक्षाच्या वरची बाजू जी आहे, असं कन्सिडर केलं आपण आता लंबरूप, ते जे आहे या प्रिन्सिपल अक्षाच्या अर्ध्यातून वरी ऊर्ध्वांतर अबोव साइड आहे. मग तिथं ती यावेळेस काय म्हणायचं, इकडं धन बाजू किंवा धन येणार आहे, त्याचा जो व्हॅल्यू आहे. आणि खाली जी बाजू आहे ऋण किंवा ऋण व्हॅल्यू येणार आहे त्याची. आता ह्याचा जो यूज आहे तुम्हाला कुठे होणार आहे, विशालन काढा, मॅग्निफाईंग, परत काय लेन्स फॉर्म्युला, हे जे इथं जर प्रतिमा असेल तर मग ती प्रतिमा पॉझिटिव्ह येईल. आपण काय म्हणतो, एखादी निगेटिव्ह पॉइंट लागतो बघा, त्याला मायनस मध्ये लागलेला आहे, गॉगलचे नंबर राहत नाहीत काय चष्म्याचे, आता मायनस म्हणलं निगेटिव्ह, मग डाव्या बाजूचं म्हणजे काय, इकडल्या बाजूला इमेज फॉर्म होणार आहेत. इकडे जर इमेज फॉर्म झाल्या, आता हा आपला कोणता भिंग आहे, बहिर्गोल. मग बहिर्गोल भिंगामध्ये नेहमी या नाभी याच्यामध्ये इमेज फॉर्म होणार आहेत की, म्हणजे इमेज इकडे फॉर्म व्हायला लागल्यात. म्हणजे ही जी बाजू आहे आता, इकडली बाजू सगळी काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे ज्यांचा चष्मा, ज्यांचा गॉगल काय पॉझिटिव्ह मध्ये नंबर, पॉझिटिव्ह 1 +1, ते सगळे कसले चष्मे राहणार आहेत, मग या लेन्सचा, या भिंगाचा यूज करून ते चष्मे बनवलेले आहेत. येतं का लक्षामध्ये, कोणते, आपला बहिर्गोल भिंगाचा. आणि ज्या इमेज कशा आहेत, इकडे फॉर्म व्हायला लागले आता या साईडला F1च्या बाजूनं, मग ते काय असणार, अंतर्गोल राहणार आहेत. आणि त्याचा पुढे आहे तुम्हाला मायोपिया, काय म्हणतो आपण, दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, जे आहेत ते त्याच्यावरती डिपेंड आहे. बघा आपण किती अंतर वाचायला लागलो, त्याचं मायनस मध्ये वाटतं की का प्लस मध्ये, झिरो मध्ये. पुढे गेलो आपण, संख्या रेषा ज्या पद्धतीने असते, पॉईंटच्या पुढे गेलो मग प्लस मध्ये जात आहे. अलीकडे झिरोच्या संख्या रेषा -1 -2 या पद्धतीने त्याच सुद्धा आहे. परत हे जे अंतर आहे, मग ती वस्तू कुठे आहे, वरच्या बाजूला जर असेल, अक्षाच्या वरची बाजू, ती काय असणार आहे, अंतर, डिस्टन्स जर आपण सांगायला लागलो, मग पॉझिटिव्ह डिस्टन्स आहे का निगेटिव्ह डिस्टन्स आहे, इकडलं जे अंतर आहे इकडलं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, अशा पद्धतीनं हे महत्वाचं आहे. त्याच्याविषयी जे आहेत या कन्सेप्ट आहेत, एक 4-5 कन्सेप्ट आहेत या डायग्राम विषयी. आता हे झालं आपल्या बहिर्गोल. आता हे सांगायचे, इकडे जी इमेज फॉर्म कशी होणार आहे, इकडे इमेज फॉर्म हे आपला प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर घेतले दोन, हे कुठे जाणार आहेत आपल्या वरल्या, असं अंतर्गोल आहे, काय होणार आहे ते असं रिफ्रॅक्शन दाखवतील. आणि हा जो आहे या खाल्ल्या बाजूला दाखवेल. आणि परत हे एक्सटेंडेड झालं, म्हणजे परत जर आले तर F1 या नाभी मधून असं डॉट डॉट दाखवायचंय. आणि हा जो आहे वरी असा, पण ह्या डॉट मधून झालं बरं का, आता मी आता अंदाजे काढायला लागलोय, असं कुठंतरी जाते असं. पण तुम्ही ज्या वेळेला माप बरोबर अॅक्युरेट 2 सेंटीमीटर इकडं F1 पासून तेवढं अंतर 2 सेंटीमीटर, परत O पासून इकडे 2 सेंटीमीटर, मग ते अॅक्युरेट बरोबरच पॉईंट जाणार आहे. तो कंपासचा यूज करून काढा किंवा पट्टी आपली स्केलचा यूज करून काढा, ती माप जाणारच आहेत. आता माहिती आहे आपल्याला, ज्या वेळेस आपण काय करायला लागलोय, अंतर्गोल भिंगाचा यूज करायला लागलोय, जर इमेज कुठं क्रिएट व्हायला लागल्या, तर सगळ्या ज्या बाजूला आहेत वस्तू त्याच बाजूने फॉर्म होणार आहे. बघा इकडे जर वस्तू असेल त्याच बाजूला पण कशी साईज मध्ये छोटी व्हायला लागली, येतं का लक्षामध्ये. आणि इमेज कशी आहेत, जशाला तशा, सुलट सवाशी, वरी डोकं असेल तर वरतीच डोकं आहे. इकडे जे आहेत इमेज कशी आहेत, उलट्या आता पण वास्तव आहेत. इकडे जे आहेत सवाशीच आहेत पण आभासी आता, आभास व्हायला, रिअल नाहीत, व्हर्च्युअल आता. इकडे जे आहेत इनवर्स, उलट्या, इकडे व्हर्च्युअल, या पद्धतीनं इरेक्ट लक्षात ठेवायचा. मग हे जे अंतर आहे, मग ह्याच्यामध्ये नेहमी जे असतं इकडं आल्यामुळे काय होणार आहे, इकडं ऋण अंतर राहणार आहे. या पद्धतीने आपण त्या इमेज फॉर्म करत असतो. याचा यूज जो आहे पुढे तुम्हाला मायोपिया, म्हणजे दूरदृष्टिता, निकट दृष्टिता, जे दोष आहेत आपल्या लेन्सचेच, आपल्या जे डोळ्यामध्ये लेन्स असणार आहेत त्याच्यावरती पुढे हे संकेत वगैरे
मायक्रोस्कोप आता त्याच्यामध्ये जे कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, अशी बरेचसे प्रकारावरती ते अवलंबून. आपला अतिशय लहान जे आहे, आता सपोज सेलचं आपण काय करायला लागलोय, पेशी जी आहे पेशीचा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे आहे. मग आपल्याला ती काय करावं लागेल, इमेज जी आहे मोठी होऊन, आता पेशी किती राहतात, नेग्लिजिबल साईज किती, नॅनोमीटर, फार छोटी पिकोमीटर मध्ये राहणार आहे त्याची व्हॅल्यू. मग आपल्याला त्याच्या सेल बघायचे, टिश्यू बघायचे, आतमधले आयटम बघायचे, छोटे छोटे अणू. मग त्यावेळेस आपल्याला ती इमेज कशी होणार आहे, मोठी क्रिएट करायची आपल्याला. मग आता बघा इथं इमेज ज्या आहेत छोट्या व्हायला लागल्यात, मग आपल्या इथं इमेज ज्या आहेत मोठ्या मोठ्या इमेज, म्हणजे आपला जो आहे लक्षात घ्यायचे, आपल्या हे जे मुद्दे दिले होतो याच्यावरती आपण ते कशा इमेज तयार होणार आता, मोठ्या आभासी. म्हणजेच काय, आपल्याला कोणता आपला बहिर्गोल भिंगाची तिथं यूज करत असतो. या पद्धतीने ते डोकं लढवायचे, आपल्याला सगळं सांगितलं जावं असं काय नाही, थोडीशी बुद्धी चालवायची आणि आपण ते चालू करायचं. आता जे कार्टिशियन चिन्ह संकेत आहेत त्याचे एक 4-5 पॉइंट आहेत बघा, हे आहेत बघा. कार्टिशियन चिन्ह संकेतानुसार आपला आरंभ बिंदू जो आहे तो ओ प्रिन्सिपल ऍक्सिसचा मधला होता का नाही, लेन्सचा मध्य केंद्रबिंदू, प्रकाश केंद्र, ते आरंभ बिंदू आहे. आरंभ बिंदूचा मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा फ्रेम ऑफ रेफरन्स असेल, तो जो अक्ष होता वाय ऍक्स म्हणून आपण पकडला होता, एक्स आणि वाय. तिथून पुन्हा डिवायडेशन चालू होईल. परत पहिला जो पॉइंट आहे, पहिला मुद्दा, वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडेच. कोणते लेन्स घ्या तुम्ही, आपण आता काय केलेलं होतं, 2 लेन्स घेतलेलं होतं. दोन्ही आता सूर्याचं पकडलं आपण, सूर्य इन्फिनाइट डिस्टन्स वरती आहे. मग तिथून जे आहेत त्या इमेज क्रिएट व्हायला लागल्या होत्या, कोणत्या, आपल्या दोन्ही आपण इथं समोर काढूयाच तुमच्या, किंवा आपल्याकडे होते बघा त्या नोटमध्ये सेव्ह केलं होतं वाटतं, लिस्ट मध्ये असेल ते सेव्ह केलेल्या होत्या इमेज का झाल्या, आहेत, येत आहेत बघा दोन्ही इमेज. आता ज्या वेळेस आपण काय केलेलं आहे, इकडे घेतलेला आहे कॉन्व्हेक्स लेन्स, तिकडे कॉन्केव्ह म्हणजे बहिर्वक्र आंतरवक्र. ज्या वेळेस हे अनंत अंतरावर तिकडे सूर्य, हा जो आपला सूर्य आहे भरपूर अंतरावरती बरं का, उगा मी आता इथं घेतलोय आपल्या फ्रेम मध्ये, तो या फ्रेम मध्ये नाहीच कुठंच. मग काय होईल, सूर्याची जे रे आहेत काही पॅरलल येतील प्रिन्सिपल अक्षरा, ज्यावेळेस पॅरलल येतील नेमका आपला बरोबर आपल्या F2 या नाभी बिंदूतून एक वटणार आहेत ते, कसली लेन्स आहे ते, कन्व्हर्जिंग लेन्स आहे. आणि ही जी लेन्स आपली डायव्हर्ट होणार आहेत, वळणार आहेत इकडे तिकडे, डायरेक्शन चेंज होणार आहे, डायव्हर्जन लेन्स म्हणतो आपण, कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो. ज्या वेळेस या इन्फिनाइट डिस्टन्स मधून यायला लागल्यात रे आणि प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहेत, मुख्य अक्षाला समांतर आहेत, तर नाभी बिंदू मधूनच जाणार आहेत ते, हा नियमच होता आपला, 3 नियम होते बघा. मग ज्यावेळेस नाभी बिंदूतून हे रे जायला लागलेले आहेत, कोण्या, आपल्या बहिर्वक्र भिंगाच्या बाबतीमधून, नेहमी वस्तू कुठं याच बाजूला, डाव्याच बाजूला. परत आपण काय केलं, पुढच्या तिची 6 डायग्राम होते आपल्या कंडिशन वेगवेगळ्या, वस्तूचं स्थान कुठं घेतलं, थोडस इथं आणली वस्तू. मग इथं आल्यानंतर काय होलंय, थोडस चेंज, जसं जसं वस्तू आपण अलीकडे आणून याचं स्थान सुद्धा इकडे जायला लागलेलं आहे पुढे पुढे. आणि वस्तूची जी आता इथून जे होतं आकार बघा, आपण आकार साईज जर कन्सिडर केली, सूर्य एवढा मोठा आहे आणि त्याचा जो रे डायग्राम काढला आपण, तर जे आपण लहानपणी खेळलेलं सांगितलं बघा आपण, भिंग ते जाळत होतो बघा कागद वगैरे, ते रे काय व्हायला लागले, सगळे रे यायला लागल्यात आणि एका पॉइंट वरती केंद्रबिंदूवरती या पद्धतीने एक डॉटच बनतो की, जळायला लागलेला, एवढ्या लहान स्वरूपामध्ये इमेज क्रिएट होणार आहे. पण उलटी इमेज होईल बरं का इथं, कारण ह्या बाजूला म्हणजे नेहमी भिंगाच्या या साईडला असतात वस्तू, कोण्या, डाव्या बाजूला. आपली जी बाजू आहे का नाही तीच तुमची नोटबुकची. मग काही जण म्हणतील माझ्या समोर नोटबुक आहे, मग ती माझी डावी बाजू आहे, असं बघितल्यावर माझी उजवी बाजू, त्याचं काही कन्फ्युजन नाही. आपल्या जी समोर नोटबुक पेपर असेल त्याच्यातलीच आपली जो हात आहे ती बाजू कन्सिडर करायची. रिॲक्शन मध्ये सुद्धा आपण तसंच करतो बघा, इकडे प्रोडक्ट आहेत, रिॲक्टंट आहेत, अशा पद्धतीने तिथं LHS RHS लेफ्ट हँड साईड तेच लक्षात घ्यायचे. मग हा जो सूर्यापासून किती मोठा असेल सूर्याची इमेज, पण इथं एका डॉट स्वरूपामध्ये लहान अतिशय. परत काय, हा जो आहे वास्तव, जसा सूर्य आहे तसंच राहणार, वास्तवच प्रतिमा राहणार आहे, हा दोन्ही मधला फरक आहे बरं का. मग परत मी इथं आणली ऑब्जेक्ट, परत काय होणार आहे, ज्यावेळेस इथं आणलो तसं पुढे पुढे जाणार आहे,
आता ज्या वेळेस इथं आला, आता इथं डबल जर काढलो आपण, ही इमेज इथपर्यंत आणली मी डॉट डॉट स्वरूपामध्ये काढतो, त्यावेळेस F2 मधून आणि एक O मधून काढलो आपण, जिथं ह्यांचा छेदनबिंदू आहे, हा मग हे का पुढे पुढे जाणार आहे प्रतिमा, नंतर परत ह्यांचा छेदनबिंदू असं कुठे यायला लागलेला आहे, असं पुढे पुढे या दोघांच्या मध्ये येत होता इथं कुठेतरी, परत अजून पुढे जसं मी वस्तू इकडे आणली, या F2 आणि 2F1च्या मध्ये आणली, इथं जर वस्तू आली तर वस्तू अजून जसं जसं जाऊ, आता हे अंतर वाढत जाणार असं खाली, मग काय या प्रिन्सिपल अक्षापासून अंतर असं एवढं मोठं होणार आहे, म्हणजे ती वस्तू विशाल विशाल होत चालली, मोठी मोठी, जसं जसं अंतर कमी करू आपण तसं, आणि वस्तू कशी उलटी प्रतिमा दिसायला लागली आहे. इथं जर ए डॅश आणि बी डॅश असेल, हे ए बी असणार आहे या बाजूचं ए बी, तर इकडं जे आहे इकडे काय असणार आहे, वरी असेल ए डॅश आणि खाली असेल बी डॅश, असं उलट, इथं जर डोकं हे असेल तर डोकं इकडे उलट दिसणार आहे आपल्याला, येतं का लक्षामध्ये, आणि ती प्रतिमा अतिशय लहान, त्याचं नेचर कसं आहे, काय म्हणतो आपण त्याला, इरेक्टला उलटी, आणि इकडं सुलट्या राहणार आता कशामध्ये, याच्यामध्ये. मग आता नाभी अंतराचं सुद्धा घेतलं होतं बघा, सूर्यापासून जे आपण पहिला नियम होता त्याचं आपण परत जर घेतलं, अनंत अंतराहून इमेज क्रिएट होताना, त्या परत काय होतील, असं जातील आणि इकडे येणार आता, हे बघा डॉट डॉट स्वरूपामध्ये या F1 कडं, या परत अशा पद्धतीनं जिथे हे छेदनबिंदू आहे तिथं इमेज क्रिएट व्हायला लागली आहे. म्हणजे नेहमी इमेज वस्तू कुठे ठेवणार आहोत आपण, याच बाजूला, इथं सुद्धा याच बाजूला होते, आणि मग नंतर तिकडे जाऊन वळायला लागल्यात माघारी, एक्सटेंडेड व्हायला लागल्यात रे, हा अशा पद्धतीनं आपलं दोन्ही मधला डिफरन्स होता. पहिला जो पॉईंट होता आपला, मी काय सांगायला लागलो, हे डायग्राम समोर घेतल्यामुळं तुमच्या एकतर ते लक्षात येणार आहे. नेहमी वस्तू पहिला पॉईंट हे सांगायचा की ज्या ज्या वेळेस आपण भिंगाच्या साह्यानं वस्तूचं मोजमाप करत आहोत, ती वस्तूची इमेज क्रिएट करत आहोत, तर नेहमी वस्तू कुठं असणार आहे, आता या भिंगाच्या कोण्या बाजूला, डाव्या बाजूलाच ठेवत असतो. परत मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासूनच मोजतो, त्याच्यापासून ते फोकल पॉइंट जो आहे तिथून आपण फोकल लेंथ त्याची मोजत असतो. परत पुढचा पॉइंट हा झाला एक पॉइंट आपला, पुढचा जो आहे प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मारतात, धन मानतात, हे मानचिन्ह आहेत, संकेत चिन्ह आहेत. हे हा जो आपला प्रकाशीय मध्य म्हणजे काय म्हणतो आपण, हा जो पॉइंट होता त्याच्या जी उजवी बाजू आहे, उजवी बाजू कोणती येणार आहे, हा आपला उजवा हात आहे, ही इकडली जी बाजू आहे उजवी आहे, इकडली डावी आहे. वरी जर आपण कन्सिडर केलं, इकडले जे आहेत पॉझिटिव्ह आहेत, धन आहेत, आणि इकडली खाल्ली जी बाजू आहे अध्वांतर आणि ऊर्ध्वांतर, ऊर्ध्व म्हणजे काय पॉझिटिव्ह आहेत आणि हे निगेटिव्ह आहेत, हे एवढं लक्षात ठेवायचं. मग हे जे सगळे अंतर धनमानाचे आहे, डावीकडे मोजले अंतर ऋण घ्यायचे. मग देते बघा तुम्हाला पुढे आहेत, आता आपण ज्यावेळेला न्यूमेरिकल्स घेऊ, मायनस घ्यायच्या का तिथं देत नाही, तुम्ही ते कन्सिडर करायचं वस्तू कुठे आहे, हा कोण्या साईडला ठेवली आहे, F1 वरती आहे, कोण्या साईडला आहे, या बाजूला तर क्रिएट व्हायला तिथं ऋण घ्यायचे का धन घ्यायचे, तुम्ही घ्यायचं आहे ते. मग तुमची तिथं काय प्रेझेन्स ऑफ माइंड चेक केले जातात, किती प्रसंगावधान आहे, ऍट ए टाइम तुम्ही काय करता. न्यूमेरिकल्स मध्ये असतं बघा काही वेळेला काय, सगळ्या क्वांटिटी SI युनिट जे आहे दिलं असतं आणि एकच MKS मध्ये दिलं असतं, मग आपल्या सगळ्या क्वांटिटी एकामध्ये, सगळे किलोग्राम किलोमीटर सेकंद ह्याच्यामध्ये आहेत, आणि एकच काय तासामध्ये आहे, त्याचं कन्व्हर्जन करावं लागतं आपल्याला सेकंदामध्ये. अशा पद्धतीने आपण सुद्धा तिथं कन्वर्ट प्लस मायनस कन्वर्ट करायचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे, मुख्य अक्षाला लंब, हे आपला लंब म्हणजे काय, लंबरूप, आज आपला लेन्स आहे, ते वरची जी बाजू आहे ऊर्ध्वांतर धन असतंय, आणि खाल्ली जी बाजू आहे प्रिन्सिपल अक्षाच्या मुख्य अक्षाच्या, ते खाल्ली बाजू काय असणार आहे, ऋण बाजू असणार आहे. दोन पॉईंट केलेले इथं खाल्ल्या वरच्या बाजू. आणि पाचवा जो आहे बहिर्गोल भिंगाची नाभी अंतर धन, आता सांगितलं आपण, हे जे फोकल पॉइंट असतो तो चष्म्याचा बहिर्गोल भिंगचा आहे आपला, धन असते, आणि अंतर्गोल भिंगाची नाभी अंतर ऋण असते, जे की आपण डेली लाईफ मध्ये वापरत असतो. बघा सायन्स हे जे आहे आपलं पाठ करून किंवा उग रट्टा मारून हे शास्त्र नाहीच, सायन्स आहे. इथं काय जे कन्सेप्ट आहेत प्रूव्ह केल्या पाहिजेत, बरेचसे आहेत. आता मुख्य उद्देशच काय, फक्त परीक्षेपुरता नाही, तुमच्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा ह्या ज्या छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहेत त्याचा यूज व्हावा. आता अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत, फसवेगिरी वगैरे चालू आहे. आता नॅशनल केमिकल लॅबोरेटरी किंवा सायंटिफिक विजन करण्याचं काम, वैज्ञानिक दृष्टिकोन, कोणत्याही घटना असंच घडत नाहीत, काहीतरी वैज्ञानिक कारण आहेत त्यांच्या मागे. मग बरेचसे फसवतात आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बघा त्याच्या बाबतीमध्ये आपण, अपेंडिक्सच्या बाबतीमध्ये,
परत अजून एक कोणती गोष्ट सांगितलं होतं, श्रद्धा, ब्लाइंड फेथ, अंधश्रद्धेबद्दल सांगितलं होतं, चपलाची पूजा करायचं. फक्त आजकाल काय व्हायला लागलाय, एक महाराज निघालेत बघा, काय करायला लागलेत, एक केमिकल आहे कॅल्शियम कार्बाईड म्हणून. ते काय होतंय, केमिकल, ते जे केमिकल आहे कॅल्शियम कार्बाईड, एक दगड, कार्बोनेट जसं असतं का, एक दगडच आहे, ते त्या दुधामध्ये ठेवला जातो. ज्या वेळेस कॅल्शियम कार्बाईड वॉटर सोबत रिॲक्ट होईल, ते काय फॉर्म करतं, ऍसिटिलीन गॅस इव्हॉल्व्ह होतोय, म्हणजे काय फसफसणारा वायू, ते ऍसिटिलीन असतो. आणि ते दूध उकळायला उतू जाते का नाही, दूध बाहेर असं जाळ लागल्यासारखं, असं काय किती जाळ लागला, आणि ते अंगावर ओतून घ्यायला लागले बघा महाराज लोक. आणि माझ्याकडे काहीतरी सिद्धी प्राप्त आहे, मला पोळत नाही. बाजूला खरंच उकळलेलं दूध राहते दुसऱ्या पात्रामध्ये, आणि दुसऱ्या पात्रामध्ये ह्यांनी काय करतात, जे अंगावर ओतून घ्यायच्या का नाही, त्याच्यामध्ये मध्ये काय केलं जातं, ऍसिड, आपला कॅल्शियम कार्बाईड ठेवला जातो. म्हणजे सायन्सचा मिसयूज करायला लागलेत आणि लोकांना फसवायला लागले, गंडवायला लागलेले. मग आपल्याकडे काय, आपण शिकायला लागलो फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, तर प्रत्येक गोष्टी मागे काय सायन्स आहे. पुन्हा ते कापराचं एक होतं बघा, कापर खात्यात बघा अंगात आल्यावर वगैरे, तिथं सुद्धा सायन्स आहे. आपलं काय होतंय, कापूर जे आहे एक एक्सप्लोजिव्ह आहे. काय होतं ते, जे आपल्याला माहित आहे बघा, पेट्रोल पंप, मोठे मोठे मेट्रोपॉलिटन सिटी, जी गर्दीची स्थान आहेत, तिथं ते सिलेंडर अडकवले बघा, लाल लाल सिलेंडर, तो म्हणजे काय, आपला कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. मग काय होतंय, कार्बन डायऑक्साईडचं एक नेचर आहे, तो फायर एक्सटिंग्विशर आहे, आग विझवण्यास मदत करतोय, हा कंपाऊंड तो. मग काय होतंय, आतमध्ये गेलं की आपलं कंटिन्युअस रिस्पायरेशन करतोय आपण, रिस्पायरेशन श्वासोश्वास चालूच राहतो की, तोंडामधून बंद केलं ते कापूर घेऊन तोंड बंद, असं की लगेच कार्बन, आपण आपलं 72 बार पर मिनिटाला चालूच राहते की एवढा वेळा रिस्पायरेशन, आपलं श्वासोश्वास. हा, मग त्यावेळेला काय होणार, लगेच शरीरातून आपलं जे फुफ्फुस आहे लगेच बाहेर कार्बन डायऑक्साईड फेकणार आहे, आणि ते तोंडामध्ये बंद केल्यामुळे तिथं कार्बन डायऑक्साईड मध्ये रिॲक्ट झालं ना झालं की आग विझणार, आणि शरीराला किंवा त्या जिभेला काहीच जखम होणार. तुम्ही करू नका प्रयोग, आपण फक्त सांगायला लागला. ती त्याच्या पाठीमागला विषय आहे, कार्बन डायऑक्साईड तिथं रिॲक्शन होते आणि बरोबर आग विझून लगेच जाते, कारण लगेच कार्बन डायऑक्साईड येणार आहे बाहेर, कारण ते कंटिन्युअस चालूच आहे की प्रोसेस. ऑक्सिजन आपण काय करायला लागलोय, बाहेर सोडायला लागलोय, सॉरी, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायला लागलोय, ऑक्सिजन घ्यायला लागलोय, मग बाहेर सोडणार, तोंडामध्ये जमाच होणार आहे. तोंड बंद करतात बघा ते कापूस घेतल्या घेतल्या, तोंड जर त्यांनी उघडच ठेवलं तर मग ते पोळते बघा, त्यांना चटका अंगामध्ये आलं का लगेच तोंड बंद करतात, असं कापूर वगैरे खाऊन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत कापुरामध्ये, तो जो मोठा कापूर असतो आणि त्याचे छोटे तुकडे करतात, जे लहान कापूर का आपण पूजेला घेतो, तो जो कापूर असतो तो थोडा जास्त पोळण्याची शक्यता असते बघा. पण ते सायन्सचं की जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट हातच्या की किंवा आपले केमिकल वापरून, एक भुकटी सुद्धा आहे बघा, ती कुठे तर लपवतात भुकटी, आणि मी काय करतो आता, तुम्हाला अंगारा देतो म्हणतात, अगोदर असं मस्त दाखवतात माझ्याकडे काय नाही, कोट वगैरे त्याची ती लेवले घातलेली असं ढगळम वगैरे, मग काय करतात असं घेतात, आणि ते केमिकल असतं, ज्या ज्या वेळेस हवेसोबत रिॲक्ट झालं की त्याचं काय होतं, स्टेट चेंज होतात बघा. मग लगेच त्यानं काय, लगेच ते सॉलिड स्टेट मध्ये लगेच काय भुकटी बनते, धरा लगेच ओम भट स्वाहा, अंगारा टाकतात. मग सायन्सच्या आधारावरती फसवायला लागले, ते आपण शिकलोय, आपल्याला माहित आहे. परत प्रेशर आणि एरियाचा रोल 8वीला झाला आपल्याला. ज्या ज्या वेळेस आता टोपली उचलणारी बाई आहे, किंवा ओझ आहे काहीतरी, मग आपण काय करतो, चुंबळ वगैरे घेतो बघा खाली, मग काय होणार आहे, एरिया वाढवला आपण खाल्ला सरफेसचा, एरिया वाढवला की प्रेशर कमी क्रिएट होणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी आहे, त्या फॉर्म्युला होता बघा तुम्हाला, प्रेशर इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए, हे खाल्ल्या बाजूला आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एरिया वाढला की प्रेशर डिक्रीज होणार आहे का नाही. सुरीचं आणि फळांचं सुद्धा आहे बघा, बोतड जर सुरी असेल तर ते फळ कापली जात नाही, उलटी सुरी धरा तुम्ही, फळ कापलं जाणार आहे का नाही, का बर, एरिया तिथला जो आहे वाढलेला आहे, म्हणजे प्रेशर कमी होते क्रिएट. आणि धार लावलेलं वगैरे असेल तर काय होणार आहे, ती प्रेशर जास्त क्रिएट होणार आहे, मग ते बरोबर फळं कापली जाणार आहेत. उंटाचं सुद्धा तसंच आहे बघा, त्यांना वाळूमध्ये जे मदत होणार आहे, हे सरफेस भला मोठा पाय असतात खालून उंटाचे, आणि आपले बैल वगैरे असतात असं खुर्र असतात त्यांचे, ते पाय रुतले जाणार आहेत, सरफेस कमी असते, म्हणजेच काय, एरिया कमी असतो, प्रेशर जास्त क्रिएट होते, म्हणून ते काय खाली रुतले जातात. आणि उंटाचं काय असतं, प्रेशर भलं मोठं. गाडी आपली अडकली, मडगार्ड काय काम करते, किंवा फळी लावतो बघा आपण गाडीला, आणि ते चिखलाच्या बाहेर अलगद निघून जाते, म्हणजे तिथलं एरिया वाढवतोय. एरिया वाढला, प्रेशर कमी झाला, हा, एरिया कमी झाला, प्रेशर वाढला, अशा पद्धतीने इनव्हर्सली प्रोपोर्शनल बरेचसे आहेत. मग हे काय करतात, ते
जे एका प्लेन सरफेस वरती फळी वगैरे घेतात आणि ती खिळी मारलेली असती फळी त्याच्यावरती उभं राहून दाखवतात. का बरं? खिळे जरी कार असले पण एका प्लेन मध्ये आहेत, खालीवरी जर मारलं असतं त्यानं तर काय झालं, ते टोचली असते. एक खेळा असा आहे, एक खेळा अशा या अंतरावरती लगेच टोचलं असतं, पण ते सेम प्लेन आहेत एका प्लेन सरफेस मध्ये, काहीच क्रिएट होत नाही प्रेशर तिथं. तेच डिस्टन्स कमी जास्ती केलं, एक खेळा असा आहे उंचा, एक खेळा छोटा आहे, लगेच तिथं त्याला टोचणार आहेत, बोचणार आहेत. असे बरेचसे एक्सपेरिमेंट आहेत. नारळाचा सुद्धा ते जाळ लावतात बघा, नारळाचं नारळ जाळ लावत नाहीत का, ते मंत्र म्हणून गौरीवरती सुद्धा करायला लागले बघा. आता मी मंत्र म्हणतो ते सुद्धा एक केमिकल आहे, ऑक्सिडेशन झालं त्याचं की सोडियम असते ते. आता सोडियम धातू आपण सांगितलं की पिरियडिक टेबल मध्ये सोडियम जास्त एक्सप्लोजिव्ह आहे, म्हणून त्याला रॉकेल मध्ये ठेवलं जातं, हवेसोबत रिॲक्ट होतो आणि एक्सप्लोजन होण्याची, जाळ लागण्याची शक्यता असते. मग ते सोडियमचे तुकडे घालतात नारळामध्ये त्या गौरीमध्ये, मग ते मंत्र म्हणून जोपर्यंत हवेसोबत रिॲक्ट होते, वारा आहेच की अॅटमॉस्फिअर मध्ये, रिॲक्शन झाली ना झाली, एक्सप्लोजन होते, आग निर्माण होते, कार्बन डायऑक्साईड रिलीज होते, धूर निघतोच की त्याच्यामधून. मग तेच रिॲक्शन होते, मग ते नारळामध्ये ठेवतायत, गौरीवरती ठेवतायत आणि काय म्हणायला लागलेत, आम्ही मंत्र म्हणून माझ्याकडे सिद्धी प्राप्त आहे, मी मस्तपैकी जाळ लावणार आहे. हा, ते सुद्धा टेक्निक जे आहे, आता नारळाची टेक्निक आहे. आता हे जे आलं असं पुढे जातात, इथं पाण्याचा पॉइंट आहे, लगेच काय होतंय, ते असं वरी ढकलले जातात. ते सुद्धा एक हातचलाकीच आहे, त्याच्या पाठीमागे काही नाही, मग ते योगा. मग बरेचसे बोर फेल सुद्धा जाते बघा, जिथं नारळ सुद्धा गेलेला आहे, त्याच्या पाठीमागे काय हातचलाकी असेल, बरेचसे कारण सायंटिफिक सुद्धा विजन असेल त्याच्यामध्ये, ग्रॅव्हिटीचा सुद्धा इफेक्ट असेल त्याच्यावरती, लगेच ते असं उभं होते नारळ. मग खालून सुद्धा ते काय झटका देतात, लगेच ते झटका दिले की पाठीमागे ते नारळ आणि उभं होत असते. असे बरेचसे एक्सपेरिमेंट आहेत. आणि काही वेळेला काय होतं, योगायोग सुद्धा असतोय बघा. काय सगळे दवाखाने करून करून काय झालेलं असतं, ते थकलेले असतात आणि त्यांना आता काय एकही असा जो उपचार पद्धती आहे ती सोडायची नसते, कारण त्यांचं एवढं मेंटली डिस्टर्ब झाले असतात ते घरचे लोक. मग ते त्यांना जाणं भागच पडतं काय मांत्रिकाकडं. ते काय होतं, पूर्वीपासून जो कोर्स केला असतो डॉक्टरचा, त्याचा येतो गुण, त्याचा येतो ट्रीटमेंट त्याची होते, आणि तिथं गेल्या गेल्या इलाज झाला, हा लय मोठे मांत्रिक आहेत बघा, याचा गुणाला सगळे डॉक्टर फेल आहे त्यांच्या पुढे, सायन्स बियन्स काहीच नाही म्हणतात, कारण त्यांच्या मनावरती तसं बिंबवलं जाते. असं योगा. मग काय म्हणतो आपण, कावळा उडायला आणि फांदी मोडायला वगैरे गाठ जमत असते बघा, असं सुद्धा होत असते. पण हे काही नाही, थोटांड आहे, ब्लाइंड फेत आहे, श्रद्धा असू द्या, चांगलं कर्म करा, चांगलं वागा, हेच देव आहे. हेच नॅचरल किंवा नेचर आणि निसर्ग हाच देवता आहे, त्याचं नुकसान करू नका. तुम्ही जसं टीट फॉर टॅट, तुम्ही जसं वागाल तसं आपल्याला फळ भेटणार आहे. या पद्धतीने चला चला, बरंच बोललो आपण, विषयांतर झालेला वाटतं, आपण टाइम सुद्धा झाला. या पद्धतीनं हे जे उद्या काय करा, तुम्ही येताना कार्टिशियनचे जे 4-5 पॉइंट आहेत पाठ करून या, परीक्षेत विचारले जाते बघा. बरं, रिव्हिजनला देऊया उद्या. ठीक आहे, चला, ओके. झाला का टाइम, आलं का लक्षामध्ये? श्रावण असतोय.